Hello students, myself Ashok sir, welcome to my YouTube channel. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.6 मधले क्वेश्चन नंबर 6 टू क्वेश्चन नंबर 10 अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पटापट व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. सीधी प्रॅक्टिस सेट 2.6 क्वेश्चन नंबर 6. Mr. Kasam runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on a daily basis. Production cost of one pot is rupees 40, more than 10 times total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is rupees 600, find production cost of one pot and number of pots he makes per day. बघा, आपल्याला जो क्वेश्चन विचारलेला आहे ते आपले व्हेरिएबल असतात. बघा काय विचारलेलं आपल्याला, फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला विचारलेली आहे. अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक पर डे, आणि एका दिवसाला किती पॉट बनवले जातात ते विचारलेलं आहे. नंतर एक कंडिशन दिलेली आहे आपल्याला, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट इज रुपीज 40, मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक इन वन डे. तर बघा आपण कन्सिडर करू व्हेरिएबल. लेट मिस्टर कसम मेक एक्स पॉट्स पर डे. बघा काय कन्सिडर केलं आपण, लेट मिस्टर कसम मेक्स एक्स पॉट्स पर डे. एका दिवसाला मिस्टर कसम एक्स पॉट्स बनवतात. देअरफॉर त्याच्यावरून आपल्याला काय काढता येईल, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट. देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ each pot is equal to, बघा काय दिलेलं आपल्याला कंडिशन, दी प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज रुपीज 40, मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. टोटल नंबर किती आहे, एक्स, त्याचे 10 टाइम किती राहील, 10x, आणि यापेक्षा कितीने जास्त आहे, रुपीज 40 जास्त आहे. सो 10x प्लस 40, बघा हे आहे रुपीजमध्ये, इट इज इन रुपीज. दिस इज दी प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट. एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट एवढी दिलेली आहे. असे किती पॉट्स बनवलेले आहेत, एक्स पॉट बनवलेले आहेत. आणि या सगळ्यां मिळून बघा काय दिलेलं आहे, ए प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे किती आहे, 600. बघा इथे कंडिशन घेऊ आपण, बाय दी कंडिशन गिव्हन इन दी प्रॉब्लेम. बघा प्रॉब्लेममध्ये जी कंडिशन दिलेली आहे त्याच्या आधारे बघा एकाची प्रोडक्शन कॉस्ट एवढी दिलेली आहे. मग असे एक्स आहे, मग दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यावं लागेल. आणि मल्टिप्लिकेशन गेल्यानंतर याचं आन्सर किती आहे, 600. म्हणजे किती त्या ठिकाणी प्रोडक्शन कॉस्ट आहे एका दिवसाला, टोटल सर्वांची रुपीज 600. सो बाय दी कंडिशन गिव्हन इन दी प्रॉब्लेम वी हॅव x multiplied by 10x plus 40 is equal to 600. Simplify this. बघा ब्रॅकेटच्या बाहेर जी संख्या आहे तिनं प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. x इंटू 10x दॅट इज 10x स्क्वेअर प्लस x इंटू 40 40x. टेक दिस 600 टू द लेफ्ट साइड बिकम मायनस. मायनस 600 इज इक्वल टू 0. हिअर ऑल दीज कोएफिशियंट्स आर मल्टिपल ऑफ 10. मग याला 10 ने डिवाइड करू आपण. Dividing both sides by 10. 10 न प्रत्येकाला डिवाइड करा, म्हणजे इथे किती राहील, 1, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. हिअर दिस इज द क्वाड्रेटिक इक्वेशन इन x. सो वी हॅव टू सॉल्व दिस क्वाड्रेटिक इक्वेशन. फाइंड इट्स फॅक्टर. टेक AC. A means quadratic coefficient not given mean 1. So 1 into minus 60 that will minus 60. या मायनस 60चे असे फॅक्टर फाइंड आउट करा की त्या दोघांचा प्रोडक्ट -60 यायला पाहिजे. बट देअर ॲडिशन मस्ट बी दी
कोइफिशियंट ऑफ मिडल टर्म किती आहे 4 आहे. बघा 60चे त्या ठिकाणी आपल्याला फॅक्टर पाडायचे 10 आणि 6 10 × 6 दॅट इज 60. आता इथे जे साईन आहे ते मोठ्या संख्येला द्यायचं आहे प्लस म्हणजे ही राहील मायनस अँड 10 × -6 दॅट इज -60 अँड 10 + -6 10 - 6 = 4. याला x अटॅच करून या मधल्या पदाची फोड करून लिहा याला. सो वी हॅव x² ॲज इट इज प्लस 10x - 6x -60 = 0. टेक कॉमन टर्म फ्रॉम दिस two terms. We can take x कॉमन. सो इन ब्रॅकेट वी हॅव x + 10. या दोन टर्ममधून मायनस साईनसुद्धा कॉमन निघतं आहे आणि 6सुद्धा कॉमन निघतो. सो x - 60 / 6 दॅट इज 10 = 0. अगेन टेक दिस ब्रॅकेट कॉमन. बघा इथे साईन चेंजेस. देअरफॉर ड्यू टू दिस मायनस साईन बोथ टर्म बिकम्स पॉझिटिव्ह. बघा ही सुद्धा प्लसमध्ये राहील ही सुद्धा प्लसमध्ये. बघा आता हे x + 10 हे जे ब्रॅकेट आहे कॉमन घ्या. टेक x + 10 कॉमन. सो रिमेनिंग टर्म इन दिस सेकंड ब्रॅकेट वी हॅव x - 6. दुसऱ्या कंसामध्ये x - 6 = 0. बघा आता दोघांचा प्रोडक्ट 0 आहे. दॅट मीन्स आयदर फर्स्ट ब्रॅकेट = 0 और सेकंड ब्रॅकेट = 0. देअरफॉर आयदर x + 10 = 0 or x - 6 = 0. Find value of x. X become -10 here and x become +6. बघा हा जो -6 आहे राईटला गेला तर प्लस होईल, हा +10 राईटला गेला तर मायनस. आता इथे x = -10 आलेला आहे आणि x काय घेतलेलं आहे आपण पॉटची संख्या घेतलेली आहे. x पॉटची संख्या निगेटिव्ह असते का नाही. ॲज the number of pots cannot be negative, therefore x = -10 is not possible. म्हणजे बघा x ची खरी व्हॅल्यू आपण कोणती घेऊ शकतो 6. therefore टेक x = 6. आता x काय घेतलेलं आहे आपण बघा मिस्टर कसम मेक्स x पॉट्स पर डे. देअरफॉर इथे आन्सर लिहायचं आहे मिस्टर कसम मेक्स x मीन्स 6 पॉट्स पर डे. एका दिवसाला मिस्टर कसम किती पॉट्स बनवतो 6 पॉट्स बनवतो. अँड सेकंड आपल्याला क्वेश्चन होता फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. बघा प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट मीन्स इच पॉट इक्वल टू किती आहे 10x + 40 अँड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ काय विचारलेलं आपल्याला 1 पॉट मीन्स इच पॉट 1 पॉट इज इक्वल टू 10x + 40. Replace this 10 by its value 6. So 10 multiplied by 6 plus 40 is equal to 60 plus 40 is equal to 100. So it is ₹100. So this is the complete solution. Okay. Then see the next problem, that is problem number 7. See the problem number 7. Pratik takes 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. The speed of the boat in still water is 12 km per hour. Find the speed of the water current. बघा आता इथे दोन कंडिशन आहेत. डाऊनस्ट्रीमचा अर्थ काय होतो डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम. बघा डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने. बघा प्रवाहाच्या दिशेने जर आपण बोट घेऊन निघालो तर काय होईल प्रवाहाचा वेग आणि बोटीचा वेग दोघांची ॲडिशन होईल. परंतु प्रवाहाच्या उलट दिशेने जर यायचं म्हटलं तर बोटीचा जो वेग आहे तो काय होईल मायनस होईल रिड्यूस होईल. कळलं का कारण त्याला अपोज काय करणार आहे हा जो प्रवाह आहे करंट त्याचा वेग अपोज करणार आहे. तर या दोन कंडिशन इथे महत्त्वाच्या आहेत. बघा प्रत्येक टेक्स 8 hours टाईम दिलेला आपल्याला टू ट्रॅव्हल 36 km डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू दी सेम स्पॉट. म्हणजे बघा 36 किलोमीटर गेला आणि 36 किलोमीटर परत आला. ओके. दी स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर. बोटीचा जो स्पीड आहे तो आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 12 किलोमीटर पर आवर. फाइंड दी स्पीड ऑफ वॉटर करंट. बघा आता इथे
जो क्वेश्चन आहे तेच आपलं व्हेरिएबल राहणार आहे, त्याला कन्सिडर करू आपण. लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट म्हणजे प्रवाहाचा वेग इज इक्वल टू x किलोमीटर पर आवर. नंतर काय दिलेलं आपल्याला, हिअर द स्पीड ऑफ बोट इज गिव्हन, इट इज 12 किलोमीटर पर आवर. देअरफॉर फॉर डाऊनस्ट्रीमचा जर आपण विचार केला, द स्पीड ऑफ बोट विल बी, बघा आता डाऊनस्ट्रीम म्हणल्यानंतर प्रवाहाच्या दिशेने या दोघांची ॲडिशन होईल, विल बी x + 12 किलोमीटर पर आवर. ओके, म्हणजे दोघांची ॲडिशन होईल, x + 12 म्हणा किंवा 12 + x म्हणा, कसं म्हटलं तरी चालेल. अँड फॉर अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर आपण विचार केला, फॉर अपस्ट्रीम द स्पीड ऑफ बोट विल बी. आता अपस्ट्रीमचा विचार केला तर बोटचा जो स्पीड आहे त्यामधून हा प्रवाहाचा जो स्पीड आहे तो मायनस होईल, जो वॉटर करंट आहे त्याचा स्पीड मायनस होईल. सो दॅट विल बिकम 12 - x, इट इज इन किलोमीटर पर आवर. ओके, नंतर घ्या आता कंडिशन घ्यायची आपल्याला. ॲज फॉर्म्युला घेऊ आपण, स्पीड इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. स्पीड इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. याच्यावरून टाईमचा फॉर्म्युला काय राहील, सो टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. देअरफॉर बाय द कंडिशन गिव्हन इन द प्रॉब्लेम, बघा प्रॉब्लेममध्ये जी कंडिशन दिली आहे तिच्या आधारे आपल्याला आता इक्वेशन तयार करता येईल. टाईम इक्वल टू किती, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. आता इथे डिस्टन्स दोन्ही कंडिशनमध्ये डिस्टन्स सेम आहे, ते किती आहे 36 किलोमीटर. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जाताना 36 आणि परत येताना सुद्धा डिस्टन्स किती राहणार आहे, सेम राहणार आहे 36. तर घ्या सुरुवातीला आपण हा स्पीड घेऊ जो दिलेला आपल्याला डाऊनस्ट्रीमचा स्पीड किती आहे x + 12 आणि डिस्टन्स किती आहे 36. म्हणजेच बघा 36 मीन्स डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड, दॅट इज x + 12 प्लस परत नंतर अपस्ट्रीमसाठी घ्या आता टाईम. अपस्ट्रीमसाठी टाईम परत काय आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. तर इथे डिस्टन्स सेम आहे 36 डिवायडेड बाय अपस्ट्रीमसाठी स्पीड काय आहे 12 - x इज इक्वल टू, या दोघांची जर ॲडिशन केली दोन्ही टायमिंगची तर तो टाईम आपल्याला दिलेला आहे, किती लागतात 8 आवर्स लागतात. सो इज इक्वल टू 8. तर यावरून आपल्याला आता क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं आहे आपल्याला. 36 कॉमन घेऊ शकता, टेक 36 कॉमन. सो वी हॅव 1 डिवायडेड बाय, याला मी सरळ लिहितो 12 + x. कारण बघा 12 एक नंबरला लिहिला तरी चालतो आणि x 2 नंबरला लिहिलं तरी चालतो. सो 1/12 + x प्लस 1 डिवायडेड बाय 12 - x इज इक्वल टू 8. वी हॅव टेकन 36 कॉमन फ्रॉम द लेफ्ट हँड साईड. हा जो 36 आहे राईट साईडला जर गेला तर डिवाइड जाईल आणि इथे दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × 12 - x वी हॅव 12 - x प्लस 1 × 12 + x 12 + x divided by, take the product of denominator, that is 12 + x multiplied by 12 - x is equal to 8 divided by 36. आता याला रिड्यूस करता येईल आपल्याला. सिम्प्लिफाय करू आपण, 4 ने डिवाइड करू. 4 × 2 = 8, 4 × 9 = 36. ओके, देन दिस प्लस x मायनस x गेट कॅन्सल. हिअर 12 + 12 किती होतात 24.
12 plus 12 24 डिवायडेड बाय यूज हिअर फॉर्म्युला. बघा कुठला फॉर्म्युला वापरता येईल आपल्याला, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. वी हॅव ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दॅट इज 12 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर is equal to this 2/9 as it is. Simplify this. 24 divided by 144 minus x square. बघा 12 चा स्क्वेअर 144 is equal to 2 divided by 9. Take here cross. बघा 24 into 9 is equal to 2 multiplied by 144 minus x square. हा 2 इकडे घ्या. 24 into 9 divided by 2 is equal to 144 minus x square. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4. बघा 12 into 9 that is 108 is equal to 144 minus x square. हा जो minus x square आहे लेफ्ट साईडला घ्या, that will become positive आणि हा 108 राईटला घ्या, निगेटिव्ह होईल. So x square equal to 144 minus 108. Take here subtraction. बघा आता इथे 14 minus 8 that is 6. इथे 1 carry येईल. Then 4 minus 1 that is 3 and 1 minus 1 0. 36. Taking square root. Take the square root of both sides. Taking square root we have x equal to plus minus under root of 36 that will become plus minus 6. आता इथे बघा दोन व्हॅल्यू आल्या प्लस 6 आणि मायनस 6. तर इथे बघा x इक्वल टू प्लस 6 और x इक्वल टू मायनस 6. x काय घेतलेलं आपण बघा, x काय घेतलेलं स्पीड. स्पीड नेव्हर बी निगेटिव्ह ॲज स्पीड कॅन नॉट be negative, therefore this x equal to minus 6 is not possible. म्हणजे बघा x ची जी खरी व्हॅल्यू आहे ती किती घेणार आपण, प्लस 6. therefore x equal to plus 6. आता आपल्याला जो क्वेश्चन विचारला आहे त्याचा आन्सर लिहायचं वर्डमध्ये. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. द स्पीड ऑफ वॉटर करंट किती घेतलेलं आपण, x किलोमीटर पर आवर. देअरफॉर द स्पीड ऑफ वॉटर करंट इज किती दिलेलं आहे आपल्याला, x. आणि x ची व्हॅल्यू आपण काढलेली, x ची व्हॅल्यू किती आहे 6. सो 6 किलोमीटर पर आवर. सो दिस इज द कंप्लीट सोल्युशन. बघा अशा पद्धतीनं हा जो प्रॉब्लेम आहे आपल्याला सोडवायचा होता. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. फक्त दोन कंडिशन महत्त्वाच्या आहेत, डाऊन स्ट्रीम आणि अपस्ट्रीम. बघा डाऊन स्ट्रीममध्ये जो स्पीड आहे बोटचा आणि जो वॉटर करंटचा स्पीड आहे दोघांची ॲडिशन होणार, कळलं का. आणि अपस्ट्रीममध्ये जो स्पीड आहे बोटचा त्यामधून जो वॉटर करंटचा स्पीड आहे तो मायनस करायचा. या जर दोन गोष्टी लक्षात ठेवला तर हा प्रॉब्लेम तुम्हाला इझी त्या ठिकाणी सोडवता येईल. ओके, देन सी दी नेक्स्ट प्रॉब्लेम दॅट इज प्रॉब्लेम नंबर 8. प्रॉब्लेम नंबर 8. पिंटू टेक्स 6 days more than those of Nishu to complete certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? बघा आपल्याला पिंटू आणि निशू दोन व्यक्ती आपल्याला दिलेले आहेत. पिंटू टेक 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू. पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात टू कम्प्लीट सर्टन वर्क. तर बघा आपण सुरुवातीचा व्हेरिएबल घेऊ. लेट निशू complete the work in x days. बघा क्वेश्चन काय शेवटी आपल्याला, हाऊ मेनी डे वुड इट टेक टू कम्प्लीट दी वर्क इफ दे वर्क अलोन. बघा त्यांनी स्वतः जर काम केलं एक एकट्यानं तर त्यांना किती दिवस लागतील. बघा निशू कम्प्लीट दी वर्क इन
x days. Therefore, the work done by Nishu in one day. बघा एका दिवसामध्ये किती काम करेल? बघा निशूला एक काम कंप्लीट करायला x दिवस लागतात, तर एका दिवसामध्ये केलेलं काम किती राहील? 1/x. देअरफॉर आता बघा पिंटूला निशूपेक्षा किती दिवस शिल्लक लागतात? 6 days मोर. बघा आता इथे ॲज पिंटू टेक्स x days more than those of Nishu to complete certain work. Therefore, Pintu complete the work in. बघा आता निशूपेक्षा 6 days मोर लागतात, जास्त लागतात. म्हणजे किती लागतील त्या ठिकाणी? निशूला x लागत होते, म्हणजेच पिंटूला किती लागतील? x + 6 days. पिंटू कंप्लीट द वर्क इन x + 6 days. Therefore, the work done by Pintu in one day. परत त्या ठिकाणी बघा पिंटूला एक काम करण्यासाठी x + 6 एवढे दिवस लागतात, तर मग पिंटूने एका दिवसात केलेलं काम किती राहील? 1/x + 6. ॲज बोथ दोघांना किती लागतात त्या ठिकाणी? दे फिनिश इट इन 4 days. ॲज बोथ रिक्वायर्स 4 days to complete the work. म्हणजे बघा दोघांनी एकत्र जर काम केलं तर किती दिवस लागतात? 4 दिवस लागतात, 4 days लागतात. तर मग एका दिवसामध्ये दोघांनी केलेले काम. Therefore, the work done by both in one day is equal to 1/4. बघा दोघां मिळून एका दिवसात किती काम केलेलं आहे? 1/4 एवढं काम केलेलं आहे. आता दोघां मिळून म्हटल्यानंतर दोघांची ॲडिशन, दोघांनी एका दिवसामध्ये जेवढे कामं केलेले दोघांची ॲडिशन घ्या. मी इथे घेणार आपण बाय दी कंडिशन ऑफ प्रॉब्लेममध्ये जी कंडिशन दिलेली आहे तिच्या आधारे. बघा आता इथे सुरुवातीला निशू घेतलं होतं आपण. निशूनं एका दिवसात किती काम केलेलं आहे? 1/x प्लस पिंटूनं एका दिवसात किती काम केलेलं आहे? 1/x + 6 इज इक्वल टू दोघां मिळून किती काम झालेलं आहे एका दिवसात? 1/4. देन सिम्प्लिफाय दिस. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × x + 6 x + 6 प्लस 1 × x divided by product of denominator x into x + 6 equal to 1/4. x + x 2x + 6 divided by x into x + 6 is equal to 1/4. बघा इथे परत क्रॉस घ्या. 4 ने याला मल्टिप्लाय करा, 1 ने याला मल्टिप्लाय करा. बघा 4 मल्टिप्लाइड बाय 2x + 6 इज इक्वल टू 1 into x into x + 6. बघा याला सिम्प्लिफाय करू आपण, याला सिम्प्लिफाय करू. ब्रॅकेटच्या बाहेरची संख्या येते ना, ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. 4 मल्टिप्लाइड बाय 2x, 4 2 जा 8x, 4 6 जा 24. 1 into x x, x न मल्टिप्लाय करा. x into x x² प्लस x into 6 दॅट इज 6x. या दोन्ही टर्म घ्या राईट साईडला, दोघांची साईन चेंज होतील आणि इकडे 0 राहील. सो वी हॅव x² + 6x minus 8x minus 24 equal to 0. Take the addition of like term. x² as it is 6x minus 8x that will become minus 2x
minus 24 is equal to 0. This is the quadratic equation in x. Find its factor. Take product AC. 1 into minus 24 that is minus 24. बघा मायनस 24चे असे फॅक्टर पाडा की दोघांचा प्रोडक्ट मायनस 24 पाहिजे आणि दोघांचे ॲडिशन किती यायला पाहिजे मायनस 2 यायला पाहिजे. सो वी हॅव 6 and 4 4 and 6 4 and 6. इथे जे मिडलमधलं साईन आहे ते नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं आहे, मोठ्या फॅक्टरला द्यायचं आहे, म्हणजे 6ला द्यावं लागेल. चेक करा. 4 into minus 6 minus 24 and 4 plus minus 6 that means 4 minus 6 that will become minus 2. याला x अटॅच करा व्हेरिएबल. सो वी हॅव एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 6x मायनस 24 इक्वल टू 0. ह्या दोघांमधून कॉमन टेक x कॉमन इन ब्रॅकेट x प्लस 4. इथे मायनस साईन कॉमन घ्या, त्यामुळे दोघांची साईन चेंज होतील, दोन्ही पॉझिटिव्ह बनतील. अँड टेक 6 ऑल्सो कॉमन. सो वी हॅव x प्लस 24 अपॉन 6 दॅट इज 4 इक्वल टू 0. दिस ब्रॅकेट इज सेम. टेक कॉमन. रिमेनिंग टर्म इन अनदर ब्रॅकेट इज इक्वल टू 0. परत दोघांचा प्रोडक्ट 0 आहे. सो आयदर दिस फर्स्ट ब्रॅकेट इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट इक्वल टू 0. फ्रॉम दिस टू इक्वेशन फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ एक्स. हा प्लस 4 राईटला गेल्यानंतर मायनस होईल. एक्स इक्वल टू मायनस 4. दिस मायनस 6 टू दी राईट साईड बिकम प्लस 6. बघा एक्स इक्वल टू मायनस 4 आलेली पहिली व्हॅल्यू. एक्स काय घेतलेला आपण नंबर ऑफ डेज. नंबर ऑफ डेज निगेटिव्ह असणार आहेत का नाही. ॲज डेज नंबर ऑफ डेज cannot be negative, that means x equal to minus 4 is not possible. So correct value of x is 6. म्हणजे x ची कोणती किंमत घेणार आपण 6. तर फायनली आपल्याला आन्सर लिहायचं आहे वर्डमध्ये. जो क्वेश्चन आहे तो आन्सर, त्याचा आन्सर लिहायचा आपल्याला. हाऊ मेनी डे would it take to complete the work if they work alone. तर आपण जे घेतलेलं आहे निशू कंप्लीट दी वर्क इन एक्स डेज आणि एक्सची किंमत किती आहे 6. देअरफॉर शेवटी आन्सर बघा. निशू कंप्लीट दी वर्क इन एक्स डेज दॅट मीन्स 6 days and Pintu complete the work in. बघा निशू कंप्लीट दी वर्क इन पाहिजे इन 6 days अँड पिंटू कंप्लीट दी वर्क इन किती घेतलेलं आपण x प्लस 6 days. x प्लस 6 इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू टाका 6. 6 plus 6 that means 12 days. So this is the answer. That is Nishu complete the work in 6 days and Pintu complete the work in 12 days. So this is the complete solution. तर अशा पद्धतीनं बघा हा प्रॉब्लेम असा सॉल्व करायचा आहे. Then see the next problem. See the question number 9. If 460 is divided by a natural number, quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1. Find quotient and divisor. बघा आपल्याला क्वोशंट आणि डिव्हायझर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा आता काय दिलेलं आहे परत बघा. if 46 is divided by a natural number. बघा नॅचरल नंबरनं जर आपण 46ला डिवाइड केलं त्याच्यानंतर आपल्याला क्वोशंट दिलेला आहे आणि क्वेश्चन आपल्याला फाइंड आउट करता येईल डिव्हायझर वरून. सो लेट डिव्हायझर इज इक्वल टू एक्स. म्हणजेच नॅचरल नंबर किती घेतलेला आहे आपण एक्स घेतलेला आहे. या डिव्हायझर वरून आपल्याला बघा काय काढता येईल क्वोशंट काढता येईल. देअरफॉर क्वोशंट किती आहे इट इज 6 मोर दॅन द 5 टाइम्स द डिव्हायझर. 5 टाइम्स घ्या म्हणजे 5x प्लस कितीने जास्त आहे 6ने. सो क्वोशंट बिकम्स 5x प्लस 6. ओके. त्याच्यानंतर काय काय दिलेलं आपल्याला ॲज डिव्हिडंड
is given is equal to 460. Next remainder is also given, remainder is 1. Use here formula as dividend is equal to, formula is divisor into quotient plus remainder. This formula is very important. डिव्हिडंड इक्वल टू डिव्हायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. फक्त या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका, आपल्याला सोल्युशन येईल. बघा आता डिव्हिडंड दिलेलं आहे 460 इज इक्वल टू डिव्हायझर किती घेतलेलं आहे आपण x मल्टिप्लाइड बाय क्वोशंट किती दिलेलं आहे 5x प्लस 6 प्लस रिमाइंडर इज 1. सिम्प्लिफाय दिस. x न मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला. x इंटू 5x दॅट इज 5x स्क्वेअर प्लस x इंटू 6 6x प्लस 1. त्यानंतर हा जो 460 आहे राईटला घ्या, मायनस होईल, इकडे 0 राहील. सो वी हॅव 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 मायनस 460 इज इक्वल टू 0. ओके. देन 1 मायनस 460 किती होतात 459. 5x स्क्वेअर प्लस 6x minus 459 is equal to 0. So this is the quadratic equation. Its a factor आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. Here take the product AC, that is 5 into minus 459. याचे आपल्याला असे फॅक्टर फाइंड आउट करायचे की दोघांचा प्रोडक्ट यायला पाहिजे एवढा, आणि दोघांची ॲडिशन किती पाहिजे आपल्याला, मिडल टर्मचा कोएफिशिएंट किती दिलेला आहे +6 पाहिजे. बघा याला आपण सिम्प्लिफाय करू. हे मायनस साईन आपण इथे ॲज इट इज ठेवू इकडे. नंतर बघू आपण कशाला मायनस आणि कशाला प्लस द्यायचं आहे. ही मोठी संख्या असल्यामुळे याचे जे प्राईम फॅक्टर आहे, प्राईम फॅक्टर पाडून आपल्याला फॅक्टर फाइंड आउट करावं लागतील. 5 ॲज इट इज. याला 3 ने डिवाइड करता येईल आपल्याला. 3 इंटू बघा 3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 3 जा 9. अगेन मायनस 5 इंटू 3 इंटू बघा इथे 153 दिलेले, परत त्याला 3 ने डिवाइड करता येईल. सो 3 इंटू 3 5 जा 15, 3 1 जा 3. परत त्याचे फॅक्टर पाडा. सो 5 इंटू 3 इंटू 3 इंटू परत 3 ने डिवाइड करा. 3 मल्टिप्लाइड बाय 3 1 जा 3, 3 7 जा 21. हे झालं याचं प्राईम फॅक्टर. याच्यानंतर अशा संख्ये जवळजवळ घ्या की दोघांमधला डिफरन्स किती पाहिजे आपल्याला 6 पाहिजे. म्हणजे एक पॉझिटिव्ह घेणार आपण आणि एक घेणार निगेटिव्ह. बघा इथे एज इक्वल टू, आता पॉझिटिव्ह घेण्यासाठी बघा येतात. सपोज 5 3 जा 15, 15 3 जा 45, हे जर 3 घेतले अँड 17 3 जा किती होतात 51. बघा 45, 5 3 जा 15, 15 3 जा 45, 45 अँड 51 या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे 6चा डिफरन्स आहे, म्हणजे बरोबर आहे. तर हेच दोन आपले प्राईम फॅक्टर राहणार आहे. तर यामध्ये बघा जे पॉझिटिव्ह साईन आहे मिडलमध्ये आहे, तर इथे मोठ्या संख्येला द्या, म्हणजे याला मायनस घेता येईल आपल्याला. सो फॅक्टर्स आर -45 इंटू +51. याला x अटॅच करा. सो दीज आर दी करेक्ट फॅक्टर. तर ज्या वेळेस अशा मोठ्या संख्या असतील त्यावेळेस असे प्राईम फॅक्टर पाडून आपल्याला अवयव पाडायचे आहे, कारण तोंडीत अवयव येणारच नाही, कोणालाच येणार नाहीत. त्यासाठी प्राईम फॅक्टर पाडायचे, नंतर जवळजवळ घेऊन बघायचे दोघांमधला डिफरन्स ही मिडल टर्म त्या ठिकाणी यायला पाहिजे. सो नेक्स्ट स्टेप इज 5x स्क्वेअर. बघा हे कॅल्क्युलेशनचं पार्ट आहे, याला इकडे साईडला लिहू आपण. सो 5x स्क्वेअर या +6ला काय लिहिता येईल आपल्याला -45x प्लस 51x मायनस 459 इज इक्वल टू 0. टेक हेअर कॉमन टर्म 5x कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये राहील x मायनस 5 9 जा 45 प्लस 51 कॉमन घेता येईल आपल्याला. 51 इंटू 9 एवढी संख्या येणार, x मायनस 9 इज इक्वल टू 0. ओके. चेक करा. 9 1 जा 9, 9 5 जा 45 करेक्ट आहे. अगेन दिस ब्रॅकेट इज सेम, टेक कॉमन अँड रिमेनिंग टर्म इन अनदर ब्रॅकेट 5x प्लस 51 इज इक्वल टू 0.
Here product of these two bracket is 0, that means either first bracket equal to 0 or second bracket equal to 0. Therefore either x minus 9 equal to 0 or 5x plus 51 is equal to 0. From this find value of x. This minus 9 to the right side become plus. Here 5x equal to half plus 51 right ला गेल्यानंतर मायनस होईल. x equal to minus 51 divided by 5. बघा ही x व्हॅल्यू फ्रॅक्शनमध्ये पण आहे आणि निगेटिव्ह सुद्धा आहे, परंतु x काय घेतलेला आहे आपण डिवायझर आहे. डिवायझर कोणता दिलेला आपल्याला नॅचरल नंबर. कळलं का? बघा आता इथे बट डिवायझर इज द नॅचरल नंबर. डिवायझर नॅचरल नंबर दिलेला आपल्याला, म्हणजे एक्स आपल्याला नॅचरल नंबर लागणार आहे. 9 नॅचरल नंबर आहे, बट मायनस 51 अपॉन 5 इट इज नॉट ए नॅचरल नंबर. हियर दिस मायनस 51 अपॉन 5 इज नॉट अ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर नाही म्हणजे एकची खरी किंमत 9 आहे. देअरफॉर वी कॅन टेक एक्स इक्वल टू 9. बघा क्वेश्चन काय आपल्याला, फाइंड कोशंट अँड डिवायझर. मग डिवायझर किती आहे एक्स, त्याच्यावरून आपल्याला क्वेश्चन काढता येईल. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ डिवायझर इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 9 अँड कोशंट इज इक्वल टू value of quotient is 5x plus 6. Put here value of x, x ची किंमत टाका. 5 multiplied by 9 plus 6. 5 9s are 45 plus 6 is equal to 51. So this is the required answer. Then see the next problem, that is problem number 10. Last problem of this practice set 2.6, that is problem number 10. In the given figure, this quadrilateral ABCD is a trapezium. This ABCD is a trapezium. Here this AB is parallel to CD and its area is 33 centimeter square. Area दिलेला आपल्याला या quadrilateralचा म्हणजे trapeziumचा. From the information given in the figure, बघा फिगरमध्ये जी माहिती दिलेली आहे तिच्या आधारे find the length of all sides of this quadrilateral ABCD. बघा ABCDच्या सर्व बाजूंची लांबी आपल्याला फाइंड आउट करायची. फिल इन द एम्प्टी बॉक्सेस टू गेट द सोल्युशन. बघा ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम दिलेला आपल्याला, ॲक्टिव्हिटी पूर्ण करायचे. जे एम्प्टी बॉक्सेस आहेत त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू फिलअप करायची. बघा सोल्युशन. द क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. हिअर दिस AB इज पॅरलल टू CD. ॲज एरिया ऑफ द ट्रॅपेझियम इज, फॉर्म्युला दिलेला आपल्याला हाफ ऑफ सम ऑफ पॅरलल साइड इन टू हाईट. So area of this quadrilateral ABCD equal to 1/2 multiplied by parallel side कुठल्या आहेत AB आणि CD यांची ॲडिशन multiplied by height. बघा इथे AM is perpendicular to DC. So AM is the height, perpendicular height आहे AM into AM. ओके, बघा हा एरिया दिलेला आपल्याला 33 इक्वल टू हाफ ऑफ AB ची व्हॅल्यू दिलेली आहे x आणि CD ची व्हॅल्यू आहे 2x प्लस 1 मल्टिप्लाइड बाय AM ची व्हॅल्यू किती दिलेली आहे x मायनस 4. तर इथे लिहायचं आपल्याला x मायनस 4. सिम्प्लिफाय दिस. बघा हा 2 इकडे गेल्यानंतर 33 मल्टिप्लाइड बाय 2 दॅट विल बिकम 66 इक्वल टू 2x प्लस x 3x प्लस 1 इंटू दिस x मायनस 4 ॲज इट इज. बघा याला सिम्प्लिफाय केलेलं, ब्रॅकेट सॉल्व केलेलं आहे. 3x न मल्टिप्लाय केलेलं आहे. 3x इंटू x 3x स्क्वेअर मायनस 3x इंटू 4 दॅट इज 12x. नंतर 1 न मल्टिप्लाय केल्यानंतर x मायनस 4. ओके, देन 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 1x मायनस 12 प्लस 1 दॅट इज मायनस 11x. इथे 11 येईल 11x मायनस. बघा हा जो 66 आहे हा घेतलेला आहे आपण राईट साईडला, मायनस होईल. मायनस 4 मायनस 66 किती होतात मायनस 70. म्हणजे इथे मायनस साईन ऑलरेडी दिलेलं आहे, फक्त बॉक्समध्ये लिहायचं आपल्याला 70. ओके, नंतर खाली दिलेलं आहे आपल्याला. बघा हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, याचं फॅक्टर इथे फाइंड आउट केलेलं आहे. 3 इंटू मायनस 70. बघा 3 मल्टिप्लाइड बाय मायनस 70 किती होतात मायनस 210. याचे इथे फॅक्टर आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत मायनस 21 अँड प्लस 10 बिकॉज मिडल टर्म इज मायनस 11. तर याला x अटॅच करून मधल्या पदाची फोड करून फॅक्टर घेतलेले आहेत. 3x स्क्वेअर मायनस 21x प्लस 10x मायनस 70. इथे बघा आता
10 कॉमन घेतलेलं आहे आणि इथे 3x कॉमन घेतला. मग 3x कॉमन घेतल्यामुळे आतमध्ये राहील x मायनस 7 बिकॉज 21 डिवायडेड बाय 3 दॅट इज इक्वल टू 7. इथे 10 कॉमन घेतल्यानंतर इथे राहील x मायनस 7. बघा इथे हे जे फिल इन दी ब्लँक्स होतं इथे आपण व्हॅल्यू टाकली x मायनस 7. बघा x मायनस 7 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये राहील 3x प्लस 10 इंटू x मायनस 7. इथे राहील x मायनस 7. दोघांचा प्रोडक्ट 0 आहे. दॅट मीन्स आयदर फर्स्ट ब्रॅकेट इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट x मायनस 7. इथे x ची व्हॅल्यू काढलेली आहे मायनस 10 डिवायडेड बाय 3 आणि यावरून x ची व्हॅल्यू मायनस 7 टू द राईट साईड बिकम प्लस 7. बट लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह, म्हणजेच x इक्वल टू मायनस 10 बाय 3 इज नॉट पॉसिबल. सो x कॅनॉट बी इक्वल टू मायनस 10 बाय 3, म्हणजे x ची खरी किंमत किती घेणार आपण 7 घेणार. ओके. देअर फोर ए बी इक्वल टू, बघा इथे युनिट दिलेलं आहे आपल्याला सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे सेंटीमीटर युनिट आहे. प्रत्येक साईडची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची. ए बी किती घेतलेली आपण x आणि x ची व्हॅल्यू किती आहे 7. इट इज इन सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर. नेक्स्ट सी डी, बघा सी डी किती आहे 2x प्लस 1. एक्सच्या ठिकाणी x ची किंमत टाकून द्या 7. 2 इंटू 7 प्लस 1, बघा 7 टू जा 14 प्लस 1 दॅट इज 15 सेंटीमीटर. नेक्स्ट ए डी इज कॉन्ग्रंट टू बी सी, दोन्ही कॉन्ग्रंट आहेत आणि दोघांची लेंथ किती आहे x मायनस 2. x मायनस 2, पुट व्हॅल्यू ऑफ x हिअर 7. सो 7 मायनस 2 इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस प्रॅक्टिस सेट 2.6. बघा एक्झामच्या दृष्टीनं मोस्ट IMP प्रॅक्टिस सेट आहे. वी हॅव टेकन ऑल दी प्रॉब्लेम्स. व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व करून बघा घरी. काही जर प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तुम्हाला तर कमेंट करून मला विचारा. जो नेक्स्ट पोर्शन आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. थँक्यू.